एक वेगळा अनुभव, एक वेगळा आशय. सुरुवातही चुकवू नका आणि शेवट सांगू नका असा सिनेमा आहे. कुठल्याही उच्च दर्जाच्या टेक्निकल फिल्म्सना कॉम्पीट करू शकेल असं हे पिक्चर आहे. की मराठीतली ही एक लक्षात राहील अशी अविस्मरणीय आणि अतिशय उत्कृष्ट अशी फिल्म झालेली आहे. ज्यांना सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर हे सगळं एकत्र बघायचं असेल तर मला असं वाटतं खरंच हा चित्रपट बघण्यासारखा आहे. मराठीतलं पहिलं युनिवर्स असा एक खूप जबरदस्त प्रयत्न केलेला आहे. मी कंपॅरिझन करणार नाही, पण एखादा इंग्लिश हॉरर चित्रपट बघावा असा चित्रपटाचा अनुभव आहे. या प्रकारच्या सिनेमाची गरज आहे मराठी सिनेमाला. I really hope, in fact, I'm sure that Gabadkund will be a box office success. ग्रँजर आहे फिल्म, खूपच भारी आहे आणि मजा येईल तुम्हाला ही फिल्म बघता. ह्या जॉनरची फिल्म मराठीमध्ये फार कमी बनते. चांगला आहे. घबाडकुंड हा एक गूढ रहस्यपट आहे. एका खजिन्याभोवती ही कथा फिरते आणि कलावंतांचं काम अप्रतिम आहे. संदीप पाठक असेल, शशांक शेंडे, देवदत्त नागे, प्राजक्ता हनमघर, शशांक शेंडे सर्वांचीच कामं चांगली आहेत आणि चित्रपट खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. बॅकग्राऊंड म्युझिक खूप चांगलं आहे. याचं दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांनी केलेलं आहे, ते सुद्धा छान आहे. एक वेगळा अनुभव, एक वेगळा आशय. सर्व टीमचं मनापासून अभिनंदन. नमस्कार. मी आत्ता घबाडकुंडचा प्रीमियर बघून जस्ट बाहेर पडले. अत्यंत सुंदर फिल्म आहे. एक वेगळं विश्व आपल्यासमोर उभं केलं आहे. सिनेमा अशा पद्धतीने थ्रिलिंग होत जातो की सुरुवातही चुकवू नका आणि शेवट सांगू नका असा सिनेमा आहे. सगळ्यांची कामं अप्रतिम आणि त्याचं स्पेशल इफेक्ट्स, आर्ट डिपार्टमेंट यांचं विशेष कौतुक, कारण खूप वेगळ्या पद्धतीने हँडल केला विषय आणि अत्यंत थ्रिलिंग अनुभव देतो. प्रचंड आवडली फिल्म आणि मराठीमध्ये असं युनिवर्स उलगडलं गेलं याच्याविषयी कौतुक वाटतंय. प्रेक्षकांनी आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघावी असं वाटलं, कारण थिएटरमध्ये हा वेगळा इफेक्ट येतो. सो थिएटरमध्ये बघावी अशी एक फिल्म आली आहे. नक्की बघा. थँक्यू. घबाडकुंड हा चित्रपट आत्ताच मी पाहून आलेलो आहे. अतिशय इंट्रिगिंग, अतिशय खिळवून ठेवणारा हा सिनेमा आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रात लोकांनी पाहावा असं मी आवाहन करतो. आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि मला खात्री आहे की हा चित्रपट जिथे जिथे रिलीज होईल तिथल्या ऑडियन्सला हा चित्रपट खूप आवडेल. माझे अनेक आशीर्वाद संदीप पाठकला हा रोल केल्याबद्दल, कारण सलाम करतो मी त्या डायरेक्टरला आणि प्रोड्युसरला की ज्यांनी संदीप पाठकला चूज केलं, सिलेक्ट केलं या चित्रपटाकरता, कारण त्याच्याशिवाय हा रोल दुसरा मराठीतला कोणीही ॲक्टर त्याला सूट झाला नसता असं मला वाटतं. त्यामुळे अनेक आशीर्वाद. अतिशय सुंदर टेक्निक, अतिशय सुंदर तंत्र यूज केलेलं आहे, उपयोगी आणलेलं आहे. तंत्रज्ञ अतिशय सुंदर निवडलेले आहेत आणि हे कुठल्याही उच्च दर्जाच्या टेक्निकल फिल्म्सना कॉम्पीट करू शकेल असं हे पिक्चर आहे. युनिवर्स फक्त हॉलिवूडमध्ये नाही तर बॉलिवूडमध्ये सुद्धा आहे आणि हे युनिवर्स असं प्रॉमिस या चित्रपटाने दिलं आहे. तर याच्या पुढे काय हे युनिवर्स घेऊन जात आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. फक्त शब्द देऊन उपयोगाचं नाही, ते प्रूफ पण केलं पाहिजे. घबाडकुंड हा चित्रपट मी आत्ताच पाहिला आहे आणि मराठीतली ही एक लक्षात राहील अशी अविस्मरणीय आणि अतिशय उत्कृष्ट अशी फिल्म झालेली आहे. आणि माझी सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की घबाडकुंड हा चित्रपट फक्त आणि फक्त चित्रपटगृहात जाऊनच बघा, कारण मराठी चित्रपटांमध्ये अशा पद्धतीचा प्रयोग आणि इतका यशस्वी प्रयोग निर्माते, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमनी केला आहे. इतकी उत्तम हॉरर फिल्म आहे, त्यामुळे तिचा आस्वाद तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच घ्या अशी माझी नम्र विनंती आहे. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, सेट, मेकअप, म्युझिक प्रत्येक बाबतीत हा चित्रपट अतिशय छान झालेला आहे. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स घबाडकुंड टीम आणि मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी धनश्री काडगावकर. आत्ता नुकतंच घबाडकुंड हा चित्रपट बघितला.
ज्यांना सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर हे सगळं एकत्र बघायचं असेल तर मला असं वाटतं खरंच हा चित्रपट बघण्यासारखा आहे. कारण बोर अजिबात होत नाही आणि इतका कमाल गुंफलेला आहे आणि प्रत्येक ॲक्टरचं काम खूप भारी झालं आहे. कुशलदादा म्हणा किंवा शशांक शेंडे यांचा लुकच खूप वेगळा आहे. त्यांना अशा लुकमध्ये कधीच मी तर बघितलं नव्हतं. ते इंटरेस्टिंग आहे आणि पास्टमधली आणि आत्ताची जी स्टोरी आहे ती जी बांधली गेली आहे ती खूप सुंदर आहे. वैष्णवी कल्याणकरचं पण काम खूप छोटासा रोल आहे तिचा पण खूप छान केला आहे तिने. आणि संदीप दादानी फार कडक काम केलं आहे. प्राजक्ता ताईचं पण काम खूप सुंदर आहे. सो ॲक्टर आणि डिरेक्टर आणि ज्या पद्धतीने प्रेझेंट केली ही फिल्म खूपच सुंदर फिल्म आहे. मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसानी अशा वेगळ्या चित्रपटांना, अशा वेगळ्या प्रयोगाला नक्कीच भरभरून सपोर्ट केला पाहिजे. सो घबाडकुंड नक्की पहा. नमस्कार मंडळी. आज घबाडकुंड नावाचा सिनेमा प्रदर्शित पाहिला प्रीमियरला आणि मराठीतलं पहिलं युनिवर्स असा एक खूप जबरदस्त प्रयत्न केलेला आहे. मुळात मराठी सिनेमावर कायम असा आरोप होत असतो की त्यांची निर्मिती मूल्य कमी असतात, पण पहिल्यांदाच निर्मिती करत असलेले रसिक आणि प्रीतम पाटीलने फार अप्रतिम दिग्दर्शन केलेलं आहे. तर तुम्ही नक्की थिएटरमध्ये येऊन हे घबाड नेमकं काय आणि ते कुंड नेमकं कुठं आहे ते नक्की येऊन पहा. थँक्यू. घबाडकुंड हा युनिवर्स, हॉरर युनिवर्स चित्रपट आहे. उत्तम VFX आहेत आणि सुंदर असा मराठी चित्रपट. एखादा मी कंपॅरिझन करणार नाही, पण एखादा इंग्लिश हॉरर चित्रपट बघावा असा चित्रपटाचा अनुभव आहे. सगळंच आहे या चित्रपटात. थ्रिल आहे, सस्पेन्स आहे, हॉरर आहे, कॉमेडी आहे आणि खूप उत्तम उत्तम नटांनी सजलेला सिनेमा आहे. त्यात माझा मित्र कुशल बद्रिकेसुद्धा या सिनेमात आहे आणि संदीप पाठक आहेत, शशांक शेंडे आहेत, प्राजक्ता आनंदकर आहेत. अनेक चांगली चांगली मंडळी, नट मंडळी या चित्रपटात आहेत आणि सुंदर कथा आहे. मी या चित्रपटाच्या सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. घबाडकुंड चित्रपट नक्की बघा थिएटरमध्ये. नमस्कार, मी सुकन्या कारण. नुकताच मी घबाडकुंड हा सिनेमा पाहिला आणि आय मस्ट से सगळ्या कलाकारांची कामं उत्तम आहेत. मुळात मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा मराठी चित्रपटांमध्ये हा एक अत्यंत वेगळा आणि एक आउटस्टँडिंगली डिफरंट सिनेमा ठरणार आहे. कारण असं काही प्रयोग आजपर्यंत मराठीत मी पाहिले नव्हते. आजच्या ट्रेंडला पकडून, आजच्या जॉनरला पकडून केलेला आहे. सेट असो, मेकअप असो, प्रत्येक कलाकाराची कामं असो, फार अप्रतिम झालेली आहेत. आणि माझी विनंती आहे सर्व प्रेक्षकांना की तुम्ही हा चित्रपट फक्त आणि फक्त चित्रपटगृहात जाऊन बघावा. कारण त्याची मजा, त्याचं म्युझिक, त्याचं सगळ्यांची कामं आणि तो जो एक ऑरा आहे या सिनेमाचा तो तुम्हाला चित्रपटगृहात नक्कीच बघायला मिळेल. आणि विशेष म्हणजे जे चित्रपटाचं BGM आहे, बॅकग्राऊंड म्युझिक स्कोअर, खूप सुंदर झालेला आहे. त्यामुळे त्यांना विशेष आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी प्रथमेश परब आणि आताच मी घबाडकुंड नावाचा हा सिनेमा बघून आलो आहे आणि मराठीतला पहिला युनिवर्स आहे आणि हा धाडसी प्रयत्न आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी या धाडसी प्रयत्नाला खूप जास्त सपोर्ट करावा आणि मला असं वाटतं की लोकांपर्यंत ही फिल्म ऑलरेडी पोचलेली आहे आणि आम्ही जेव्हा बघितली तेव्हा मला असं वाटतं की फारच वेगळ्या प्रकारची फिल्म आहे, वेगळं टेकिंग आहे. प्रीतम SK पाटीलचं खूप कौतुक आहे. अल्लाड पल्लाडनंतर काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आहे. योगेश कोळीचा मी फॅन आहे. अभिनय ज्याने BGM केलेला आहे त्याचा मी फॅन आहे आणि सगळे कलाकार म्हणजे संदीप दादा असेल, देवदत्त दादा असेल, कुशल दादा असेल, या सगळ्यांनी कमाल कामं केलेली आहेत आणि मला असं वाटतं की या प्रकारच्या सिनेमाची गरज आहे मराठी सिनेमाला आणि तो प्रीतम SK पाटील आणि त्याच्या टीमने दिलेला आहे. सो प्लीज सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन घबाडकुंड नक्की बघा. नमस्कार, मी पुष्कर जोग. मी घबाडकुंड हा सिनेमा आत्ता पाहिला. मी खूप स्टंट झालेलो आहे. मराठीत असे प्रयोग, असे फिल्म्स येत आहेत, सो त्याचा मला खूपच आनंद आहे. एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ द फिल्म इज अमेझिंग. परफॉर्मन्सेस ऑफकोर्स सगळेच दिग्गज कलाकार आहेत, पण आय लव्ह द VFX, आय लव्ह द मिक्सिंग, द साऊंड मिक्सिंग इज अमेझिंग. I really hope, in fact, I'm sure that घबाडकुंड will be a box office success. आणि खूप छान वाटते की असे प्रयोग, I think it's the first Marathi universe. So I really congratulate प्रीतम and रसिक जी. Special mention to प्रीतम. खूप छान डिरेक्ट केली फिल्म आणि in fact I just love the sound mixing of the film. Amazing. Background score, again, everything is amazing. ही फिल्म नक्की चालणार आणि मराठी फिल्म्स तुम्ही चालवा. ही फिल्मसुद्धा खूप डोक्यावर घ्या आणि बॉक्स ऑफिसवर खूप कमाई होऊ दे आणि असेच मराठी निर्माते जगू देत, म्हणजे असे वेगवेगळे प्रयोग आपल्याला बघायला मिळतील.
आणि आम्हीसुद्धा मोटिवेट होऊ ते करण्यासाठी. थँक्यू सो मच. नमस्कार, मी स्नेहल शिरम आणि आत्ताच मी घबाडकुंड नावाची फिल्म पाहिलेली आहे. खूप कमाल फिल्म आहे, ग्रँजर लेवलला आहे, BGM खूप सुंदर केला आहे, त्याचा कॅमेरा खूप सुंदर आहे. आमचे जवळचे मित्र योगेश कोळी यांनी याचा कॅमेरा केला. सगळ्या कलाकारांनी खूप उत्तम कामं केली आहेत. आपले प्रवीण डाळिंबकर, प्राजक्ता ताई यांनी खूप सुंदर कामं केली आहे, खूपच सुंदर कामं केली आहे. सो ग्रँजर आहे फिल्म, खूपच भारी आहे आणि मजा येईल तुम्हाला ही फिल्म बघताना. सो जर तुम्हाला चांगला अनुभव घ्यायचा असेल या फिल्मचा तर तुम्ही नक्कीच थिएटरमध्ये जाऊनच ही फिल्म बघा. खूप मजा येईल तुम्हाला ही फिल्म बघताना. थँक्यू. नमस्कार, मी अंकुर वाढवे. मी आत्ताच घबाडकुंड हा सिनेमा बघितला. खूप सुंदर सिनेमा आहे. त्याचं म्युझिक खूप सुंदर आहे, त्याचे व्हिज्युअल्स खूप सुंदर आहेत आणि नक्कीच तुम्ही सगळ्यांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की बघावा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी माधव देवचके. नुकताच मी आता एक सिनेमा पाहून आलो आहे बाहेर, घबाडकुंड, आणि कमाल फिल्म आहे. त्याचं पोस्टर तुम्हाला इथे पाहायला मिळतच आहे. याचे निर्माता जे आहेत, जे प्रीतम पाटील, यांनी एक खरंच खूप छान सिनेमा घेऊन आले तुमच्यासाठी. आणि ही फिल्म फक्त आणि फक्त सिनेमागृहात बघण्यात मजा आहे, कारण की याची जी बॅकग्राऊंड साऊंड आहे, म्युझिक जी आहे, जे एडिटिंग आहे, जे डिरेक्शन आहे, कलाकार तर तुम्ही पाहाल तर सगळे दिग्गज कलाकार घेतलेले आहेत. कमाल काम केलं प्रत्येकाने, म्हणजे तोडीस तोड कलाकार घेतलेत, कमाल चोख काम केलं सगळ्यांनी. आणि सर्वात जास्त मला कौतुक करायची इच्छा आहे ती आहे यांचे निर्माता जे आहेत रसिक कदम. त्यांनी जे धाडस केलं आहे, कारण की ह्या जॉनरची फिल्म मराठीमध्ये फार कमी बनते आणि मराठी का तर हिंदीसुद्धामध्ये ह्या जॉनरच्या फिल्म आता फार बनणं कमी झालेलं आहे. म्हणजे कमाल फिल्म आहे आणि रसिक कदम, तुमचं खूप खूप कौतुक आहे मला की तुम्ही धाडस केलं, हा सिनेमा घेऊन आला तुम्ही प्रेक्षकांसाठी. आणि रसिक प्रेक्षकांना अशा प्रकारची फिल्म पाहायला आवडते. आणि माझी अशी कळकळीची विनंती आहे लोकांना की हा चित्रपट तुम्ही जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊनच पहा, कारण की याची मजा फक्त आणि फक्त चित्रपटगृहामध्ये आहे. कमाल फिल्म आहे खरंच. आणि जर काही फिल्म तुम्ही नाही पाहिलीत तर नक्कीच काहीतरी मिस कराल, त्यामुळे न मिस करता ही फिल्म नक्की पहा. हाय, नमस्कार, मी अभिनेता संकेत मोरे आणि आता तुम्ही बघताय की घबाडकुंडचा ग्रँड प्रीमियर झाला आहे. खूप भारी फिल्म आहे, कारण की आमचे दिग्दर्शक जे आपले आहेत रसिक कदम सर निर्माते आहेत आणि प्रीतम पाटील सर ज्यांनी डिरेक्ट केली आहे. खूप वेगळ्या लेवलची फिल्म आहे आणि मराठीतला पहिला युनिव्हर्सल सिनेमा एवढ्या मोठ्या स्केलवर रिलीज झाला आहे आणि सगळ्यांनी कमाल कामं केलेली आहेत. म्हणजे एवढा मोठ्या पद्धतीने तो आपल्यापुढे मांडणं ते खूप सोपं नाही आहे ॲक्च्युली मराठीमध्ये, आणि खूप सुंदर पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. माझे सिनेमातले जे एवढे सगळ्यांनीच इतकी सुंदर कामं केलेत. माझे मित्र देवदत्त नागे असेल किंवा संदीप पाठक सर असतील, कुशल बद्रिके, सगळ्यांनी, प्राजक्ता हणमकर, सगळ्यांची कामं खूप कमाल झाली आहेत. आणि एक पर्वणी आपल्यासाठी, कारण मराठीत काहीतरी एक वेगळा एक्सपिरियन्स निर्माते, दिग्दर्शक आणि घबाडकुंडच्या सगळ्या टीमनी दिला आहे. सो मला असं वाटतं नक्की हा एक्सपिरियन्स आपण सुद्धा घेतला पाहिजे आणि तो एक्सपिरियन्स केला पाहिजे. सो नक्की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन घबाडकुंड नक्की बघा. एकटे जाऊ नका, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि आपल्या फॅमिलीसोबत जा. नक्की तुम्हाला सिनेमा आवडेल आणि डेफिनेटली तुम्ही पण एन्जॉय कराल घबाडकुंड तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. थँक्यू सो मच. नमस्ते, मी राज मिसाळ आणि आज मी घबाडकुंड या चित्रपटाच्या प्रीमियरला आलो आहे. अतिशय उत्तम कथा, पटकथा, संवाद मला आवडले. थोडा वेगळ्या देखणीचा फिल्म मला वाटतो हा, आणि हा चित्रपट खूप छान आहे. आत्तापर्यंत तर मी पाहिला आहे आणि मला वाटतं थोडासा एक वेगळा प्रयोग मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर्सनी केलेला आहे. सो आय एन्जॉय दिस फिल्म. थँक्यू सो मच.